आता बातमी आहे बारामतीतून पाण्यासंदर्भात बातमी आहे। बारामतीकरांची पाण्यासाठी सध्या वणवण पाहायला मिळते। पाण्याच्या टँकरवर बारामतीकरांची भिस्त उभी आहे। इथल्या नागरिकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूया। गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मी बारामती तालुक्यातील तरडोली या गावामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी 3 टँकर हे पिण्याच्या पाण्यासाठी देण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे नागरिक आहेत ते आपली भांडी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी या ड्रम मध्ये पाणी देण्याचं काम या टँकरच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर या पाण्यासाठी अनेक नागरिकांना महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहेत। आपल्या बरोबर तरडोली गावचे उपसरपंच सागर जाधव आहेत। या ठिकाणी आता पाण्याचा टँकर आलेला आहे। किती टँकर आलेले आहेत आणि काय मागणी आहे नेमकं तुमची? 30,000 लिटर टँकर आम्हाला फक्त प्रति दिवसाला भेटतोय। आमची मागणी आहे जवळपास आम्हाला 1 लाख लिटर पाणी तरी प्रति दिवसाला भेटलं तर किमान आमच्या ग्रामस्थांच्या दैनंदिन ज्या गरजा असतात पाण्या वाचून ते अडणार नाहीत। किमान 1 लाख लिटर तर पाणी मिळावं। काय सांगाल? पाण्याची दाहकता निर्माण झालेली आहे, तुम्हाला पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय। आता टँकर आलेला आहे, कसं वाटतंय नेमकं? टँकर आलेला आहे, थोडं कुठेतरी समाधान आहे की आम्हाला नोव्हेंबर पासून जी पाण्याची टंचाई चालू होती ती आज फेब्रुवारी स्टार्टिंगला की कुठेतरी पहिला टँकर आलेला आहे आणि आम्हाला पहिला बॅलर कुठेतरी भरून मिळाला आहे। याच्याद्वारे मला एकच सांगायचं झालं की राजकारण गट तट ते तुमचं काही असेल ते सर्व काही बाजूला ठेवून फक्त पाणी, आम्हाला फक्त पाणी तरी द्या एवढीच अपेक्षा आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।